आज सर्जरी आपण जी करतोय ती 34 वर्षाची आहे. तिला प्रत्येक पिरियडच्या वेळेला हेवी ब्लड फ्लो होतो. जेव्हा आपण सोनोग्राफी केली तेव्हा लक्षात आलं की सबम्युकोझल फायब्रॉइड तिचं आहे आणि हे साधारण 70% फायब्रॉइड हे कॅव्हिटीमध्ये आहे. त्यामुळे तिची हिस्ट्रोस्कोपिक मायोमेक्टमी आपण प्लॅन केली होती. आम्ही ऑपरेशन सुरू केलं, पण 90% ऑपरेशन कंप्लीट झाल्यावर आपल्याला ते थांबवावं लागलं. कारण या प्रकारच्या हिस्ट्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमध्ये आपण गर्भाशय स्वच्छ करण्यासाठी, एक्सपांड करण्यासाठी एक खास द्रवपदार्थ वापरतो. हा द्रवपदार्थ शरीरात जास्त प्रमाणात शोषला जातो. त्याला आपण फ्लुइड ॲब्सॉर्प्शन सिंड्रोम म्हणतो. ही एक अत्यंत कॉमन परिस्थिती आहे. म्हणूनच काही वेळा ही शस्त्रक्रिया 2 टप्प्यात पुरी करावी लागते. जर आपण जबरदस्तीने ही एकाच वेळेला पुरी करायचा प्रयत्न केला तर मेंदूमध्ये पाणी जातं, फुफ्फुसात, हृदयावर पाणी जातं आणि जीवाला धोकादायक होऊ शकतं. म्हणून आपली सुरक्षितता लक्षात घेऊन ही सर्जरी आम्ही मध्येच थांबवली. 90% सर्जरी संपलेली आहे. उरलेली जी 10% आहे ती कदाचित लागणार पण नाही, कारण मेजॉरिटी ऑफ द पोर्शन बाहेर आलाय आणि त्याचा रक्तपुरवठा जर तुटला असेल तर ते आपोआप श्रिंक होऊन जाईल. जेव्हा आपण स्टॅबिलाइज होऊन जातो 2 ते 3 महिन्यानंतर, तेव्हा परत एक सोनोग्राफी करतो. जर फायब्रॉइड असेलच तर परत एक छोटीशी सर्जरी प्लॅन केली जाते. तेव्हा जे उरलेलं फायब्रॉइड आहे ते आपलं काढून टाकलं जाईल.